शरद पवार हे देशाला काही नवं नाव नाही आहे। शरद पवारांचे मोठे बंधू हे शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते। त्यांच्यासोबत न जाता पवारांनी यशवंतराव चव्हाण यांच्या माध्यमातून काँग्रेसच्या कामाला सुरुवात केली। 5 दशकाहून अधिक काळाचा शरद पवार यांचा राजकीय प्रवास अनेक नाट्यमय घडामोडींनी भरलेला आहे। चला तर मग शरद पवारांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कशी केली, त्यांच्यासोबत काँग्रेसमधील कोणकोणते नेते होते, काँग्रेससोबत पुन्हा आघाडी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल कशी राहिली, कोणत्या साली त्यांचे किती आमदार निवडून आले, कोणत्या नेत्यांनी त्यांची साथ सोडली आणि त्यांच्या राज्याच्या राजकारणावरती कसा प्रभाव पडला, महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना चाणक्य म्हणून ओळखलं जातं। नक्की त्याच चाणक्याचा संपूर्ण ए टू झेड प्रवास जाणून घेऊयात आजच्या भागामध्ये। नमस्कार, मी अक्षय, आपण बघत आहात GCD। 1967 ची विधानसभा निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होणार होती। युवक काँग्रेसचे 26 वर्षीय अध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील यांनी बारामतीतून संधी मिळाली तर विधानसभा निवडणूक लढशील का असं विचारलं। मात्र बारामतीतील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन शरद पवार या नावाला आक्षेप घेत कडाडून विरोध केला। विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांसाठी या नावाच्या शिफारसी प्रस्तावाला बारामती तालुका काँग्रेसने 1 विरुद्ध 11 असा निकाल कळवला। जिल्हा काँग्रेसनेही तो तसाच प्रदेश काँग्रेसकडे पाठवला। तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या निवासस्थानी प्रदेशच्या संसदीय मंडळापुढे उमेदवारांची नावे आणि स्थानिक संघटनांचा ठराव चर्चेला आला। पुणे जिल्हा काँग्रेसने बारामती तालुका काँग्रेसकडून आलेला ठराव पुढे करून शरद नौका आहे, त्याच्या उमेदवारीला सर्वांचा विरोध आहे, त्याच्या निवडणुकीत निभाव लागणार नाही अशी भूमिका मांडून पुण्याच्या मालतीबाई शिरोळे यांच्या उमेदवारीची मागणी केली। मात्र प्रदेशाध्यक्ष पाटील व मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी पवारांच्या नावाचा आग्रह कायम ठेवला। विरोधातील एकाला चव्हाणांनी विचारलं, 270 पैकी किती जागी काँग्रेस विजयी होईल? नेता उद्गारला, 190 ते 200। चव्हाणांनी प्रतिप्रश्न केला, म्हणजे 80 उमेदवार पराभूत होतील? तर नेता म्हणाला, शक्य आहे। त्याचा आधार घेऊन यशवंतराव म्हणाले, ठीक आहे, मग बारामतीची आणखीन एक जागा गेली असं समजा आणि शरदलाच उमेदवारी द्या। अशा प्रकारे शरद पवारांना त्यांच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळाली, पण स्थानिक विरोध कायम राहिला। यावेळी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसोबत त्यांची ओळख झाली आणि ते बारामती विधानसभा मतदारसंघातून 1967 मध्ये आमदार झाले। 1977 मध्ये आणीबाणीनंतर काँग्रेस फुटली। तिचे इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस असे 2 भाग झाले। यशवंतरावसह महाराष्ट्रातले अनेक नेते रेड्डी काँग्रेसमध्ये गेले, ज्यात वसंतदादा पाटील, शरद पवारही होते। 1978 मध्ये जेव्हा महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा दोन्हीही काँग्रेस वेगवेगळ्या लढल्या। जनता पक्ष मोठा पक्ष बनून निवडून आला, पण बहुमतापासून दूर राहिला। मग दोन्हीही काँग्रेस एकत्र आल्या आणि या आघाडीच्या सरकारचं वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले, तर नाशिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री बनले। 1978 मधल्या या डावपेचांनी शरद पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आणलं, ते आजपर्यंत। तोपर्यंत पवार यशवंतरावांचा हात धरून राजकारणात येण्यास व प्रस्थापित होण्यास बराच काळ झाला होता। पवार मंत्रीही झाले होते, पण या राजकारणामध्ये अनेक नेते अस्वस्थ होते। सरकारमध्ये वाद वाढू लागले। शेवटी शरद पवार यांच्या 40 समर्थक आमदारासह बाहेर पडले आणि 4.5 महिन्यात हे आघाडीचं सरकार पडलं। यावेळी शरद पवारांनी समाजवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला। 40 आमदारांना घेऊन बाहेर पडलेले शरद पवार यांनी समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली। जुलै 1978 मध्ये शरद पवारांनी पुलोत सरकार स्थापन केलं आणि ते राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले। शरद पवारांचे हे सरकार जवळपास 1.5 वर्ष चाललं। मात्र देशातील राजकारण बदललं आणि जनता पक्षात फूट पडल्यानंतर महाराष्ट्रात इंदिरा गांधी यांच्या शिफारसीनुसार राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने शरद पवारांचं सरकार गेलं। 1984 साली शरद पवारांनी लोकसभेची निवडणूक लढवत राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला। मात्र लगेचच ते दिल्लीतून परतले आणि पुन्हा काँग्रेसमध्ये गेले। 1986 मध्ये त्यांनी हा निर्णय जाहीर केला आणि 1998 मध्ये दुसऱ्यांदा शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। त्यानंतर राजकीय कारकिर्दीच्या नव्या टप्प्यावरती शरद पवार यांनी पुन्हा दिल्लीत जायचं ठरवलं। राजीव गांधी यांच्यानंतर PV नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली। 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मस्जिद प्रकरणानंतर मुंबईत मोठी हानी झाली, त्यामुळे शरद पवार पुन्हा महाराष्ट्रात आले। तिसऱ्यांदा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। 1991च्या काळात शरद पवारांच्या कुटुंबातील आणखीन एक सदस्य म्हणजेच अजित पवार हे राजकारणात सक्रिय झाले। 17 जून 1991 ते 18 सप्टेंबर 1991 या कालावधीत ते लोकसभेत खासदार झाले। 1991 साली पहिल्यांदा अजित पवार बारामतीतून लोकसभेवरती निवडून गेले।
नंतर काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर शरद पवार पी.व्ही. नरसिंह सरकारमध्ये संरक्षण मंत्री झाले. अजित पवार त्यानंतर 1995, 1999, 2004, 2009 आणि 2014, 2019 असे सलग 6 वेळा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले. महाराष्ट्रात त्यांना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असलेल्या काही मोजक्याच नेत्यांपैकी एक म्हणजेच अजित पवार हे सर्वाधिक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी विदेशी असल्यामुळे त्या पंतप्रधान होऊ नये अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आणि पी.एस. संगमा व तारिक अनवर यांच्यासह त्यांना काँग्रेसमधून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर मुंबईतून अधिवेशन घेत या पूर्ण आगीतूक संगमा, तारिक अनवर आणि शरद पवार या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली, ज्याचे अध्यक्षपद शरद पवारांकडे होतं. तर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्षपद छगन भुजबळ यांना देण्यात आलं. शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर परत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती आणि पहिल्यांदाच निवडणुकीत त्यांना मोठं यश मिळालं होतं. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 58 आमदार निवडून आले होते. यावेळी राज्यात शिवसेनेचे 69 आमदार, भाजपचे 56 आमदार निवडून आले होते. त्यामुळे युतीची गाडी 125 वरती अडली होती, तर काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे 75 जागा मिळाल्या होत्या. पहिलीच निवडणूक लढवणाऱ्या पवारांच्या राष्ट्रवादीचे 58 आमदार निवडून आले होते. त्यावेळी लोकसभा निवडणुकीत 8 खासदार निवडून आले होते. 2004ला लोकसभा निवडणुकीमध्ये सोनिया गांधी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शरद पवार यांनी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला. युपीएमध्ये राष्ट्रवादी पक्ष सामील झाला. पी.एस. संगमा यांनी काँग्रेसबरोबर आघाडी करण्यास जोरदार विरोध दर्शवला होता. संगमा हे फक्त विरोध करून थांबले नाही, तर त्यांच्या नेतृत्वाखाली गटाने शरद पवार यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी संगमा यांनी स्वतःची नियुक्ती केली. त्यानंतर अध्यक्षपद म्हणून घड्याळ चिन्ह आपल्याला मिळावं असा दावा संगमा यांनी निवडणूक आयोगाकडे केला होता. 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ म्हणजेच चिन्ह हे वादात सापडलं होतं. हे चिन्ह आम्हाला मिळावं की गोठवावं अशी मागणी लोकसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत पी.एस. संगमा यांच्याकडून झाली होती. निवडणूक आयोगात सुनावणी होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व हे शरद पवार यांच्याकडे कायम राहिलं व घड्याळ हे चिन्हही त्यांच्याकडेच राहिलं. त्यावेळी शरद पवार यांना पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि पक्ष संघटनेचे अधिक समर्थन असल्याचा दावा निवडणूक आयोगाने मान्य केला होता. त्यावेळी शरद पवार यांना विधानसभा आणि विधान परिषदेचे मिळून एकूण 78 आमदारांचा तर लोकसभा आणि राज्यसभेतील 9 खासदारांचा पाठिंबा होता. तसेच संघटनेतही 557 पैकी 438 पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा त्यांना मिळाला होता. 2004 मध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यात चांगली कामगिरी केली. या निवडणुकीत त्यांच्या पक्षाने 71 आमदार निवडून आले, म्हणजे जवळपास 13 आमदार हे गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त निवडून आले होते. यावेळी राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार अशी चर्चा काही काळ सुरू होती. मात्र पवारांनी काँग्रेसकडे मुख्यमंत्री पद देत केंद्रात आपली पकड मजबूत करून घेतली. शरद पवार यांच्या नेतृत्वात या काळात 9 खासदार निवडून आले. सुप्रिया सुळे या 2006 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातून राज्यसभेवरती निवडून आल्या होत्या. 2009 मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदारसंघातून सार्वत्रिक निवडणूक लढवली आणि 3.36 लाख मतांनी विजय मिळवला. पुढे 10 जून 2012 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 12व्या स्थापना दिवसानिमित्त त्यांनी तरुण मुलींना राजकारणात येण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईत राष्ट्रवादी युवती काँग्रेस सुरू केली. 2014 आणि 2019 मध्ये त्या महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवरती पुन्हा एकदा निवडून आल्या. 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी थोडी खालावली. 71 आमदारांचा आकडा या निवडणुकीमध्ये 62 वरती आला, तर काँग्रेसचे 82 उमेदवार हे निवडून आले. यावेळी एनसीपीचे उपमुख्यमंत्री पद स्वीकारत राज्यात आघाडीची सत्ता स्थापन केली. 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 9 खासदार निवडून आले. 2014 मध्ये हे चित्र बदललं. केंद्रात भाजपचे सरकार आलं आणि राज्यात देखील काँग्रेस राष्ट्रवादीला मोठा फटका बसला. राष्ट्रवादीचे केवळ 41 आमदार निवडून आले, तर 2019च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आमदार निवडून आले. 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभा सदस्यांचा आकडा घसरून 6 वरती आला, तर 2019 मध्ये केवळ 5 खासदार निवडून आले. राफेल करारावरील वादामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाजू घेतल्याने नाराज झालेले पक्षाचे खासदार तारिक अनवर यांनी 2018 मध्ये तडकाफडकी राजीनामा दिला. अनवर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचाही राजीनामा दिला. तारिक अनवर हे बिहारमधील कटिहार येथून लोकसभेवरती निवडून गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून अनवर पवार हे यांच्यासोबतच होते.
राफेल करारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेतूंबद्दल काहीही शंका नाही असं विधान शरद पवार यांनी केलं होतं. त्यावरती अनवर नाराज झाले होते. राफेल करारामध्ये पंतप्रधान मोदींनी सहभागी आहेत. आतापर्यंत मोदी स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकलेले नाहीत. फ्रान्सच्या माजी अध्यक्षपदांच्या विधानावरून या करारामध्ये गैरव्यवहार झाल्याचं स्पष्ट होतंय असं अनवर यांनी सांगितलं. असं असताना सुद्धा माझ्या पक्षाने पंतप्रधान मोदी यांचा बचाव करणं असमर्थनीय आहे. त्यामुळे मी पक्षाचा आणि लोकसभेतील खासदारकीचा राजीनामा देतोय असं अनवर यांनी जाहीर केलं. रोहित पवार हे शरद पवारांचे सख्खे भाऊ, आप्पासाहेब पवार यांचे नातू. रोहित पवार हे राजकारणात आल्यापासून शरद पवारांसारखंच राजकारण करताना दिसतायत. रोहित पवारांची राजकीय कारकीर्द बारामतीतूनच सुरू झाली. 2017 मध्ये पुणे जिल्हा परिषदेचे ते सदस्य बनले. त्यांचा झेडपी मतदारसंघ बारामतीतला शिरसुफळ होता. 2 वर्षांनी म्हणजेच 2019च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांनी अहमदनगरमधील कर्जत जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते विजयी सुद्धा झाले. पार्थ आणि रोहित पवार यांच्या रूपाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. 2014 मध्ये वयाच्या 24व्या वर्षी मामा पद्मसिंह पाटील यांच्या प्रचारात सहभागी होऊन पार्थ यांनी राजकीय वाटचालीची चुणूक दाखवली. पार्थ यांनी 2019 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. गेली अनेक दिवस राज्यात बारामती विधानसभा मतदारसंघाबद्दल चर्चा सुरू आहे. या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू आहे. युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र आहेत. युगेंद्र पवार यांच्या मातोश्री शर्मिला पवार या गेल्या अनेक वर्षांपासून शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून बारामती व इंदापूर तालुक्यामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत. 2019 मध्ये महाराष्ट्र सत्तेचा मोठा पेच निर्माण झाला होता. शिवसेनेने भाजपसोबत काडीमोड घेतल्यानंतर सत्तेची समीकरणे फिसकटली होती. त्यावेळी शरद पवार यांच्या पुढाकाराने राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. पण यापूर्वी अजित पवारांनी भाजपसोबत युती करत 72 तास सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदावरती काम केलं. 2023 हे वर्ष ही शरद पवारांच्या राजकीय प्रवासातलं एक महत्त्वाचं वर्ष ठरलं. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे काही आमदार बाहेर पडल्यानंतर राज्यात शिंदे फडणवीस हे सरकार सत्तेत आलं आणि महाविकास आघाडी विरोधी बाकावरती गेली. यावेळी अजित पवार विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत होते. त्यानंतर काही दिवसांनी अजित पवार आपल्या समर्थक आमदारासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी पक्षावरती आपला हक्क सांगितला. त्यानंतर निवडणूक आयोगासमोर शरद पवार गट आणि अजित पवार गटाने आपापली बाजू मांडली. 6 फेब्रुवारी 2024 रोजी या प्रकरणी निकाल देत निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिलं. 6 महिन्याहून अधिक काळ चाललेल्या 10हून अधिक सुनावणीनंतर हा निकाल देण्यात आला. शरद पवार अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने 2023 मध्ये फूट पडली. अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारासह पक्षावरती हक्क सांगितल्यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या नावाने तुतारी फुंकणाऱ्या माणसाच्या चिन्हावरती निवडणूक लढवली. या निवडणुकीतही शरद पवारांच्या पक्षाला 10 पैकी 8 जागा निवडून आल्या, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 1 जागा मिळाली. त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रायगड लोकसभा निवडणुकीतून निवडून आले, पण अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यानंतर आता महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट निवडणुकीला कसे सामोरे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तर कसं वाटलं मित्रांनो राजकारणातील या पवार कुटुंबाचा संपूर्ण प्रवास? असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपण भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.